नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, जूनच्या महिन्यात नमोचा 9वा व पीएम किसान योजनेचा 23व्या हप्त्याचे पैसे हे जमा होणार होते, पण अद्यापही 5-6 दिवस झाले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही। आता शेतकरी मित्रांनो, अखेर काय निर्णय घेण्यात आला आणि कोणती तारीख जाहीर करण्यात आली आणि कोणत्या तारखेला किती वाजता हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार, असे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची लॉटरी लागली आहे। दोन्ही हप्ते आता एकत्र शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आज तुमच्या प्रतीक्षेचा अंत झाला असून तुमची लॉटरी लागलेली आहे। सरकारने नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा एकत्रित देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला। आज आणि सोमवारी थोड्याच वेळाने हे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजेच एकूण शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4000 रुपयांची मोठी रक्कम हे मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी 9वा आणि पीएम किसान 23वा हप्ता मोठी अपडेट काय समोर आली। मंडळी सर्वात आधी हे समजून घ्या की सरकारने यावेळी सरसकट सगळ्यांना पैसे देण्याचा निर्णय घेतलेला नाही। म्हणजे ज्यामध्ये राज्यामध्ये आता एकूण 36 जिल्हे आहे, त्यापैकी फक्त 18 जिल्ह्यांमध्येच आज आणि सोमवारी पैशांचे वाटप होणार आहे। उरलेल्या 18 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 10 जून पर्यंत म्हणजेच आणखी 2 ते 3 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। याचं कारण काय असू शकते की शेतकरी मित्रांनो, काही तांत्रिक अडचणीमुळे सर्व शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पैसे देणे शक्य नाही। आता शेतकरी मित्रांनो, कोणत्या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज आणि उद्याला म्हणजे सोमवारला पैसे मिळणार ते बघूया। आता शेतकरी मित्रांनो, पहिली यादी जर बघितली तर पहिल्या यादीतील हे 18 जिल्हे आपल्या समोर आहे। त्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, यवतमाळ, लातूर, धाराशिव, त्यानंतर बीड, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि सिंधुदुर्ग। आता सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की हे पैसे नेमके कोणत्या बँकेत शेतकऱ्यांना मिळणार। तर शेतकरी मित्रांनो, डीबीटी द्वारे रक्कम ही खालील बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, HDFC बँक, ICICI बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक। तर शेतकरी मित्रांनो, या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या बँकांमध्ये हे पैसे आज आणि सोमवारला जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।